मी इतका आळस केलाय हा सिनेमा लिहायला. कारण काय की असं होत नाही ते. हिचा जो डायलॉग होता की नाही, ह्याचा जो डायलॉग होता यानेच ब्रीफ दिलं होतं की हा कॉलेजच्या बाहेर येतो आणि म्हणतो अरे हम गरीब है तो क्या हुआ हे ते 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 ते. मी त्याच्या घरापर्यंत जाईपर्यंत ते लिहिलेलं नव्हतं. लिहिलं नव्हतं माझ्याकडे तेव्हा. ऑल्टो होती, ऑल्टो 800 होती. मी ती ऑल्टो 800 पार्क केली, मी ते लिहिलं आणि वर गेलो. हो, मी वर गेलो, हे लिहिलंय म्हणून. हे काय लिहिलंय की आणि ते झालं. आमच्या मनाची श्रीपंती अपरंपार चला हवा येऊ द्या. हे काय लिहिलं, असं काही ठरवून नाही लिहिलं की इथे. पण हवा अंदे हा फार मुंबईचा, म्हणजे चले हवा अंदे वगैरे हे सगळे फार मुंबईचे सगळे ते डायलॉग्स होते. त्याचा एक आधार मिळाला आणि ते सगळं लिहिली. कवडं होतं ते, कवडं होतं बापरे. म्हणजे मला सुचत नाहीचं फ्रस्ट्रेशन आहे त्याचे न सुचण्यातलं सुचलंय. पण प्रथमेश, तुला असे काही किस्से आठवतात ह्याने लिहिलंय, ह्याने डिरेक्ट केलंय आणि तू ते प्रेझेंट केलंस, त्यामुळे तुझे काही असे हे की अरे बाबा हे आता मला ना एकतर टाइमपास रिलीज नंतरचा एक किस्सा आठवतो. टाइमपास रिलीज झाला होता 3 जानेवारी 2014ला. आणि त्या दिवशी आपल्याला काय असं माहित नसतं ना, प्रोडक्शन गाडी वगैरे पाठवते वगैरे, असं त्यावेळी काही माहित नव्हतं आपल्याला. तर मग मी आपलं बसलो ट्रेनमध्ये, चला प्लाझाला जाऊ, हाऊसफुल आहे शो प्लाझा, भारत माताला आम्हाला व्हिजिट करायची होती. म्हटलं जाऊ आपण, काय होतंय त्याला. मग मला आला रवी सरांचा फोन. म्हणले अरे कुठे आहेस. म्हटलं सर येतोय, निघालोय ट्रेनमध्ये. कुठे. ट्रेनमध्ये. रुमाल आहे का, रुमाल. म्हटलं एवढं काय वाईट काम झालं का रुमाल मारणार, ठीक आहे. म्हटलं नाही, रुमाल आहे का, रुमाल. म्हटलं आहे सर, आहे रुमाल आहे. तोंडाला लाव आणि वेस्टला उतर, ते स्वामीनारायण मंदिर आहे ना तिकडे उतर. दादर हा ईस्टला उतर, त्या प्लाझाकडे येऊ नकोस. म्हटलं अरे बापरे, एवढं काय झालंय आपल्या आयुष्यात. आणि त्यावेळी सोशल मीडिया नव्हतं ना रे, त्यावेळी काय माहिती कोण कुठे पिक्चर चालतोय. आता थोडासा चालला तर सोशल मीडियावर एवढा बवाल करतात. त्यावेळी काही माहितीच नव्हतं. तर मी उतरलो, मला स्कूटीवर घेऊन एक माणूस आला आणि ना मला अजूनही तो टर्न आठवतो भाई. मला तो मी कधी विसरणार नाही आयुष्यात. तो गोखले ब्रिज पार करून आपण असा टर्न करून येतो, शिवाजी मंदिर या साईडला आहे आणि प्लाझा या साईड. हा टिळक ब्रिज. तो असा क्रॉस करून आलो मी आणि ते असा टर्न घेतला आणि मोठा पोस्टर लागलाय माझा आणि केतकीचा. हा का ते बघून असं म्हणलं बापरे, एवढा मोठा पोस्टर दादरमध्ये. आईच्या गावात आपण अंधेरी कुठेतरी चाळीत राहणारी पोरं, दादरमध्ये एवढा पोस्टर लागलाय मोठा. मग मी गेलो तिकडे आणि आपलं शिवाजी मंदिरला आपलं नेहमीप्रमाणे आपलं पाया पडलो आणि टर्न घेतला तिथून पुढून. आणि तिथे आलो आणि गर्दी, ट्रॅफिक झालंय. ट्रॅफिक झालंय कशामुळे, टाइमपासच्या तिकिटामुळे. लाईन अशी बाहेर होती ना त्यावेळी, ते नव्हतं प्लाझाला. ट्रॅफिक झालंय आणि मी उतरलो रे असा, काय झालं. मग मास्क वगैरे काढला, सगळी पब्लिक इथे माझ्याकडे. आणि मग कसा तरी मी आत गेलो आणि तिथे ना छोटस असं हाऊसफुलचा बोर्ड होता. तसाच असतो तो प्लाझाचा इथे. मला इतकं बरं वाटलं ना त्या दिवशी. मला असं आलं भाई, आपण हे काय केलंय. आणि आपण म्हणजे भारत मातामधनं आम्हाला फोन आला सरांना, तिकडे येऊ नका, आम्ही हे मॅनेज नाही करू शकत. एवढी गर्दी. सो इतकी गर्दी तुमच्या अशा करिअरच्या स्टेजला, म्हणजे पहिलाच ना दुसराच सिनेमा होता माझा. म्हणजे मी कधी एकांकिकेत पण फुल लेंथ रोल न केलेला पोरगा आज फिल्म मध्ये अशा प्रकारे प्रेझेंट झालाय, लोकांना ते आवडतंय. बरं होतं असं की का आवडतं हे मला माहित नाहीये त्यावेळी. का आवडत होतं ना मला काही माहित नव्हतं. मी आपलं माझं जे लिहिलेलं आहे ते बोललोय, सरांनी जे सांगितले ते केले. तर मला ना वेगळीच ट्रिप होती यार, ती वेगळी ट्रिप होती. आणि फारच एक टाइमपासने यार फारच एक्सपिरियन्स वेगवेगळे दिलेत. आणि अजून एक किस्सा मी तुला सांगतो. जसं म्हटलं ना सर की आम्ही घरी त्यांच्या राहायला होतो, तर आम्ही वाट लावली आम्ही सगळी घराची. आणि ना मनमीत आणि जयेशला असं वाटायचं की मी शाळेत आहे. मी त्यावेळी फर्स्ट इयरला होतो डिग्रीला. मला ते लोक काही किस्से सांगायचे, काही फेकायचे की असं झालं तसं झालं असं झालं. म्हटलं हे लोक सगळे लहान आहेत, यांना काही घेणं देणं नाही. आणि ना एकदा आम्ही सकाळी म्हणजे पहाटेच जवळजवळ आम्ही 6ला वगैरे 6 का 6:30ला आम्ही शूटिंगसाठी निघालो रवी इस्टेट. आणि आम्ही 23व्या फ्लोअरला राहायचं सर, 21व्या 23rdला राहायचं. आम्ही मी मनमीत आणि जयेश असे 3 शूटिंगला निघालो होतो. आणि
झालं 23व्या फ्लोअरला. मग आम्ही डिस्कशन करतोय, हे करूया आज, ते करूया, हे झालं ते झालं, मग असं केलं तसं केलं. आणि ग्राउंड फ्लोअर आला. आणि मनमीत प्रेमीने काय केलं असेल, 0 पासून ग्राउंड फ्लोअर पासून 23व्या फ्लोअर पर्यंत सगळी बटणं दाबली लिफ्टची. हळूहळू येत होते खाली. अशी 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 अशी. नाही, आम्ही उतरल्यानंतर सर, आम्ही नाही, आम्ही उतरल्यानंतर मी बोललो, हे का केलं असेल तू मनमीत? नाही, मजा येते, दुसऱ्यांना त्रास होत नाही. मी बोललो, कुठला राक्षसाबरोबर काम करतोय आपण, हे काय स्वभाव आहे ह्याचा. पण मजा होती. तोच इनोसन्स मला वाटतं आमचा सगळा कामी आला त्या फिल्म. शूटिंग करत होतो, सेटमध्ये शूटिंग करत होतो, मेघाला कॉल आला, त्या 23rd फ्लोअरच्या याच्यावर सगळं पाणी साठलंय. काय हो म्हणे, गुडघाभर पाणी आहे घरामध्ये. पाणी चालू ठेवून हे लोक गेलो. सगळे पाणी चालू करून शूटिंगला आले होते आणि मग सगळे आमचे ड्रायव्हर पासून सगळा स्टाफ तिथे पांडितनं पाणी काढत होते गबमध्ये, नळ चालू करून सगळे आले होते. असे भयानक किस्से लोक करायचे तिकडे. आणि एकदा मनमीतला लागला होता डबा. पाईपलाईनवर डबा लागला खूप होता. लांब. बाप. आणि म्हणजे मनमीत तसा त्यावेळी पण खूपच चांगला ऍक्टर होता. ते सगळे टेक्स्ट वगैरे व्यवस्थित द्यायचा. आणि त्या दिवशी येईच ना रे त्याला. त्या दिवशी मला म्हणाला, काय झालंय मनमीत तुला, एवढं काय? म्हणजे 3च डायलॉग होते, रिटेकवर रिटेक. रिटेकवर रिटेक. नंतर मला हळूच सांगितलं त्याने, पात्या मला ना डबा लागलाय रे. मी बोललो, इथे नको करू, तिथे जाऊन कर. मग सरांना हळूच त्याने सांगितलं की, मग सर चिडले रे की काय चाललंय मनमीत, तुला कळत नाही का? मग सरांना बोलवलं त्याने की सर प्लीज जवळ 1.5 किलोमीटर वरती होती. 3 किलोमीटर लांब होती. नंतर तो आला तिकडे जाऊन, मग इथे त्यांनी कमी डबे टाकले, तिथे जास्त टाकले. तेव्हा नंतर मनमीची पॅन्ट थोडी लूज पण झाली होती. पण मजा होती त्यावेळी. फारच अनफिल्टर्ड होतो आम्ही त्यावेळी. असं फिल्टर नव्हता कुठला की त्यावेळी असं काहीतरी करूया, तसं काहीतरी करूया. जे येईल ते करायचो. आणि मला तर एक फारच म्हणजे मला ना एखादे फारच रिअलायझेशन, जयंत पवार होते ना त्यावेळी, आपलं जयंत पवार होते, जेपी सर होते त्यावेळी त्यांनी मला फार छान वाक्य म्हटलं. ते म्हटले 3-4 दिवस झाले आणि मला ना फार ते जमत नव्हतं रे, कारण ते फिल्म म्हणून तुम्ही ॲज अ लीड म्हणून काम करता आणि हे करता ते करता. तर त्यांनी ना 3ऱ्या का 4थ्या दिवशी मला एक वाक्य सांगितलं, प्रथमेश बघ कसं आहे, तू हे सगळं सिरियसली घेतलं पाहिजेस. मी म्हटलं मी सिरियसलीच घेतोय, पण ते प्रोसेसमध्ये आपल्याला कळत नाही ना. तर ते असं म्हणाले की बघ, रवी जाधवसारखं मोठं नाव, त्यांच्या पहिल्या सिनेमाचा हिरो अतुल कुलकर्णी होता, दुसऱ्या सिनेमाचा हिरो हा सुबोध भावे होता, आणि आता बालक पालक झाल्यानंतर जवळजवळ 3ऱ्या सिनेमाचा हिरो तू आहेस. त्याच्यामुळे तू एक जबाबदारी घे आणि तू तसं काम कर. आणि त्याच्यानंतर मला ते म्हणजे त्यावेळी मला माहीत नव्हतं इतकं मोठं काहीतरी आपण करतोय, पण त्यावेळी त्यांनी ते वाक्य मला सांगितलं. आम्हाला यार असं झालं की बॉस नाही यार, हे किती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर टाकलेली आहे माणसाने, आणि ती मग पूर्ण आपल्याला करायची आहे. सो आय होप की बरी केली मी. पण जसं ही म्हणते केतकी म्हणते की ती खूप शाय होती आणि ह्यांचे बरेच सीन, रोमॅन्टिक सीन आहेत. केतकी एक तर रवी तू पण सांगशील की ओरडायचाच वगैरे का बरोबर आलं नाही की ओरडलं नाही, कधीच नाही. तुला ते सीन करताना किती कम्फर्ट होता, किंवा तू कशा पद्धतीने प्रथमेश तुला तो कम्फर्ट हे करायचा? शाय म्हणजे माझं एक तर बेबी होती, ती तिचा अनुभव सांगेलच. मग आम्ही आमच्या डोक्यात खूप क्लिअर होतं की बेसिकली एक तिचं एज, आणि ती स्वतः ज्या बॅकग्राऊंडमधून आली ना, तर वी हॅव टू रिस्पेक्ट दॅट. त्यामुळे कन्सिव्ह करताना सीन खूप जास्त एक्स्ट्रा, त्याला म्हणतात ना क्रॉस द बाउंड्री, एक सीन कन्सिव्हच केला गेला होता की हे नाहीच. ॲट द मोड डोक्यावर पाणी, हाताला हात पकडणं इथपर्यंत, म्हणजे त्याच्या पुढे आम्ही जास्त जात नव्हतो. पण जो डिस्कम्फर्ट असायचा ना, मी अगदी जवळ जाऊन सांगायचो की काही नाही, प्रॉब्लेम नाही, काही वाईट दिसत नाही आहे. तिचं एकच दिसतंय ना, ते तुझ्या बॅकअपमध्ये चालू असायचं असणारच ना, आणि ते असणार ऑब्विस आहे. तो आम्ही सुद्धा आमच्या डोक्यात खूप चालू होतं की नाही, शी हॅज टू बी कम्फर्टेबल विथ दॅट, आणि कम्फर्टेबल नॅचरल बोथ, ते बॅलन्स. आणि तो जिथपर्यंत तो एक नॅचरल कम्फर्ट मिळत नाही तिथपर्यंत आम्ही करायचो ते नाही, होईल. आणि दोघे हा पण काही कमी लाजला नव्हता, हा पण खूप लाजायचा. ऍक्च्युली मला खूप लाजायचा, आणि दोघे लाजत होते, आणि लाजत कुठे तर हात पकडायला लाजायचे वाटायला. तर ह्या लेवलची दोघांची इनोसन्स. पण जिथपर्यंत तू कम्फर्ट मोमेंट येते तिथपर्यंत आम्हाला थांबायला लागायचं.
आणि एक्सप्लेन करायला लागायचं की अगं असं आहे, एवढं आहे, अच्छा आहे, असं आहे, ओके तू सांग. नाही पण आय थिंक कुठलेच सीन मला अनकम्फर्टेबल वाटेल किंवा आम्हाला असं अजिबातच नव्हतं. म्हणजे सी तोही काही ना, तुम्ही दोघे बसलेले आहात, मला वाटतं उपवनचा लेक आहे डोळा खात्यात, डोळा. डोळा, हा, आणि मग तेव्हा थोडेसे तो एक सीन आहे. काहीच नाही म्हणजे ते इतकं छान एक्सप्लेन ज्या पद्धतीने करायचे ना सर आम्हाला, किंवा आय थिंक आम्ही जे ह्याला सुद्धा ग्रुमिंग जे आमचं झालं त्यावेळेला सुद्धा आम्ही काही गोष्टी एक्सप्लोर केल्या होत्या. तेव्हा सुद्धा म्हणजे माझं एवढंच होतं की मुळातच मी व्यक्ती म्हणूनच खूप शाय होते की मला काहीही म्हणजे मला एखादी गोष्ट हवी असेल तर ती हवी आहे मला हे आधी 10दा मी विचार करायचे की मी हे म्हणायचं काय, इतकी शाय होते मी.